आंब्याचा सीझनमध्ये आंबा घालून खोबऱ्याची बर्फी सगळेजण करतात, तशी मी पण इथे केली आहे. पण बऱ्याच जणी म्हणतात की आमची वडी मऊ होते, सारण नक्की कधी ताटावर थापायला काढायचं कळत नाही. त्यामुळं मुद्दाम मी ही स्टेज दाखवते. हा तुम्ही व्हॉल्यूम बघा किती आहे, कारण हे सारण ओलं आहे, हे याच्यामध्ये दिसतंच आहे. आता हे जसं आपण परतत जाऊ तसं कढईपासून तो गोळा सुटायला लागतो आणि जेवढा पहिला व्हॉल्यूम होता त्याच्यापेक्षा बरोबर ते निम्मं व्हायला लागतं आणि हा गोळा व्हायला लागतो आपोआप. आणि ह्या स्टेजला आलं की गॅस बंद करून अजूनही हलवत राहायचं, अजूनही थोडासा ओलेपणा त्याच्यामध्ये आहे. आता तुम्ही इथे बघा, हे असं टेक्स्चर आलं की आपला गोळा झाला आहे असं समजायचं आणि ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे त्याच्यावर ते पसरायचं आणि ही अशी वडी मस्त खुटखुटीत होते. वड्या ह्या अशा कापून ठेवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुरीनं कापलं की ही वडी आपोआप अशी सुटते बघा. त्याच्यामुळं ताटाला अजिबात खाली लागत नाही. याचाच अर्थ ह्या वड्या छान अशा खुटखुटीत झाल्यात, आपणहून अशा त्या सरकत आहेत. मस्त वडी इथे खुटखुटीत झाली आहे, अजिबात त्याच्या ओलेपणा राहिलेला नाही आहे. ओलेपणा राहिला नाही म्हणजे ह्या वड्या जास्त पण टिकतात. 6 वाट्या खोबऱ्याचा चव, 5 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी आंब्याचा गोळा असं मी याच्यामध्ये घातलं होतं. आणि जरा मी वडी जाड केल्यामुळं इथे 45 वड्या माझ्या इथे झालेल्या आहेत. आणि गोल थापतो, आपल्याला चौकोन करून घ्यायला लागतो, त्याच्यामुळं कडेचं थोडंसं एक वेस्टेज निघतं, त्याच्यामुळं ते पण मी इथे तुम्हाला दाखवते. नाहीतर अजून एक 5-6 वड्या झाल्या असत्या.